चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर मंदिर प्रशासन आता सज्ज झालंय। जवळपास 3 लाख भाविक येतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय। त्यामुळे भाविकांना सुलभ आणि तातडीनं मुखदर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनानं दर्शन रांगेमध्ये पत्रा शेडची उभारणी केली आहे। विशेष म्हणजे भाविकांना ऊन, वारा, पाऊस याचा त्रास होऊ नये यासाठी वॉटरप्रूफ पत्रा शेड उभारण्यात आलाय। दर्शन रांगेमध्ये भाविकांसाठी उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कूलर, फॅन त्याचबरोबर स्प्रिंकलरची देखील उपाययोजना करण्यात आली आहे। उद्या होणाऱ्या चैत्र एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदिर प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। येणाऱ्या भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावं यासाठी खरं तर 7 पत्रा शेडचे 7 असे दर्शन मंडप खरं तर मंदिर प्रशासन उभे केले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर उन्हाची तीव्रता लक्षात घेता मंदिर प्रशासनाने या पत्रा शेडमध्ये स्प्रिंकलर असेल, कूलर असेल, फॅन असेल अशी वेगवेगळे सगळे चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एका पत्रा शेडमध्ये जवळपास 10 ते 20 हजार भाविक थांबतील अशी व्यवस्था देखील या मंदिर प्रशासनाने केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत या दर्शन रांगेमध्ये येणाऱ्या भाविकांना थंड पिण्याचे पाणी असेल, त्याचबरोबर सकाळी चहा असेल, नाश्ता असेल आणि दुपारच्या टायमाला जेवण असेल अशी सगळी व्यवस्था खरं तर मंदिर प्रशासनाने यावर्षी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या भाविकांना विरंगुळा असावा यासाठी स्क्रीनची देखील उपलब्धता इथं करण्यात आलेली आहे, जेणेकरून जे लाईव्ह दर्शन आहे विठ्ठलाचं ते या स्क्रीनवरती आता भाविकांना दाखवता येत आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी।